नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा जी 26 सप्टेंबरला होणार आहे, त्यासाठी 100 पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण प्रश्न आपण 10th युनिट जो आहे हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षण त्यावरती बघणार आहोत. तर मी तुम्हाला खात्री देतो, व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला हायर एज्युकेशन या युनिटमध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट असणार नाही. सर्व कन्सेप्ट जो आहे हायर एज्युकेशन मधला तो क्लिअर होणार आहे. तर जसं की आपल्याला माहिती आहे, रोज संध्याकाळी ठीक आहे, रोज संध्याकाळी 100 प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत, व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर रोज संध्याकाळी 6 वाजता तुम्ही चॅनलवरती व्हिजिट करा, तुम्हाला तिथे व्हिडिओ दिसेल. प्रश्न सुरू करण्याआधी आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, पेपर 1 प्रिपरेशन साठी आम्ही नवीन टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहेत. प्रत्येक टेस्ट मध्ये 50 प्रश्न असणार आहेत आणि 50 प्रश्नांचं तुम्हाला एक्सप्लेनेशन त्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे जवळजवळ 2000 पेक्षा जास्त प्रश्न आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. त्यानंतर PYQs 2011 पासून 2020 पर्यंतचे पूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे ती सोडवलेल्या स्वरूपात आम्ही तुम्हाला देणार आहोत. म्हणजे जवळजवळ 40 फुल सिलेबस टेस्ट आणि PYQ टेस्ट दोन्ही मिळून 2600 ते 2700 प्रश्न आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. यासोबतच मित्रांनो, तुम्हाला फुल सिलेबस नोट्स सुद्धा आम्ही देणार आहोत, जे की नोट्स अशा प्रकारे बनवलेले आहेत की 25 ते 30 पेजेस प्रत्येक युनिट वरती तुम्हाला हे नोट्स मिळतील. म्हणजे 2 ते 3 दिवसात रीड करून तुम्ही तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर करू शकता. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत मित्रांनो. जर तुम्ही या टेस्ट सिरीज दिल्या तर कमीत कमी 70 मार्क्स पडण्याची हमी आम्ही तुम्हाला देतो. आणि या टेस्ट सिरीज मध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट 20 ते 25 प्रश्न तुमच्या परीक्षेत येतील अशी आमची खात्री आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असणार की टाइम कमी आहे, तर टेस्ट सिरीज आता कशी देणार. तर या टेस्ट सिरीज मध्ये 50 प्रश्न आहेत, तर एक टेस्ट तुम्ही कमीत कमी 40 मिनिट मध्ये कंप्लीट करू शकता. म्हणजे जर तुम्ही ठरवलं तर दिवसातून कमीत कमी 3 ते 4 टेस्ट तुम्ही आरामात देऊ शकता आणि 10 दिवसात तुम्ही सर्व टेस्ट कंप्लीट करून तुमचा सिलेबस कव्हर करू शकता. लेक्चरला द रिपोर्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग कमिशन कॅरीज द सब टायटल एज्युकेशन फॉर नॅशनल डेव्हलपमेंट. म्हणजे असं कुठलं एज्युकेशन कमिशन आहे ज्याचं टायटल जे आहे ते आहे एज्युकेशन फॉर नॅशनल डेव्हलपमेंट. राधाकृष्णन कमिशन आहे, मुदलियार कमिशन आहे, कलकत्ता युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन की कोठारी कमिशन. तर कोठारी कमिशन जे आहे त्याचं स्लोगन किंवा त्याचं टायटल जे आहे किंवा हे जे कमिशन आहे एज्युकेशन कमिशन कोठारी कमिशन, त्याचं रिपोर्ट जे आहे त्यावरती हे टायटल लिहिलेलं आहे की एज्युकेशन फॉर नॅशनल डेव्हलपमेंट. पुढील प्रश्न, अष्टध्यायी वॉज रिटन बाय. अष्टध्यायी हे जी बुक आहे हे कोणी लिहिलेली आहे. ए चाणक्य, बी जीवाका, सी कटेयाना की डी पाणिनी. तर याचा राईट आन्सर आहे डी पाणिनी. पाणिनी जे आहे यांनी अष्टध्यायी हे बुक जी आहे ते लिहिलेली आहे. तर या ठिकाणी मी दिलेला आहे इन्फॉर्मेशन. या ठिकाणी बघू शकता नेम ऑफ रायटर आहे, त्यानंतर अबाउट द रायटर, रायटर बद्दल इन्फॉर्मेशन आहे आणि नोन फॉर म्हणजे कशासाठी ओळखलं जातं. राईट, पहिला आहे चाणक्य 350 ते 275 BCE बिफोर क्राइस्ट. ओके, चाणक्य जे आहेत अल्सो फेमस ॲज कौटिल्य किंवा विष्णुगुप्ता. म्हणजे चाणक्य जे आहेत रायटर त्यांना कौटिल्य आणि विश्वगुप्ता या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ते प्राईम मिनिस्टर होते कोणाच्या अंडरमध्ये की चंद्रगुप्ता मौर्य जे होतं राजा, त्यांचा जो रेन होता, रेन म्हणजे राज्यकाळ, त्यांच्या राज्यकाळामध्ये ते प्राईम मिनिस्टर होते. कोण, तर चाणक्य. ओके, वैदिक स्कॉलर ॲज तक्षशिला, सॉरी तक्षशिला, तक्षशिला जी आहे त्यामध्ये ते वैदिक स्कॉलर होते. ओके, अर्थसत्र द सायन्स ऑफ मटेरियल गेन ही जी बुक आहे ही त्यांनी लिहिलेली आहे. राईट, त्यानंतर आहे जीवाका. जीवाका पर्सनल फिजिशियन ऑफ बुद्धा. गौतम बुद्ध जे होते त्यांचे पर्सनल फिजिशियन होते ते कोण, जीवाका. नोन ॲज यी वांग और मेडिसिन किंग, त्यांना यी वांग किंवा मेडिसिन किंग या नावाने सुद्धा ओळखलं जायचं. इंडियन ट्रेडिशनल मेडिसिन ही बुक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर आहे कटियाना. कटियाना संस्कृत ग्रामरियन, मॅथमॅटिशियन अँड वैदिक प्रिस्ट. कटियाना जे आहेत ते संस्कृत ग्रामरियन सुद्धा होते, ते ग्रामर शिकवायचे संस्कृत मधलं. राईट, मॅथमॅटिशियन सुद्धा होते, गणित तज्ञ आणि वैदिक प्रिस्ट सुद्धा होते. त्यानंतर त्यांना डिसिपल ऑफ गौतम बुद्धाच्या नावाने सुद्धा ओळखलं जायचं. तर त्यांना कोणत्या गोष्टीसाठी ओळखलं जातं,
वर्तिककारा, व्यकराना, सुलभसूत्रास या 3 गोष्टी जर एक्झामिनेशन मध्ये विचारल्या की हे कोणी विच ऑफ द फॉलोइंग किंवा वर्तिककारा बुक वॉज रिटन बाय किंवा व्यकराना बुक वॉज रिटन बाय किंवा सुलभसूत्रास इज रिटन बाय, तर त्याचं राईट आन्सर काय असणार आहे? कटियाना. ओके, त्यानंतर आहे पाणिनी, जे की आपलं राईट आन्सर होतं. संस्कृत फिलॉलॉजिस्ट आहेत, ग्रामरियन आहेत, फादर ऑफ लिंग्विस्टिक्स म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या भाषांचं ते त्यांना फादर म्हटलं जातं. फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह लिंग्विस्टिक, जे डिस्क्रिप्टिव्ह भाषा तज्ञ आहेत त्यांना त्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ओके, त्यांनी काय केलेलं आहे? अष्टध्यायी हे बुक लिहिलेलं आहे, जे की आपल्या क्वेश्चन मध्ये होतं. ओके, तर आय होप की ही इन्फॉर्मेशन खूप चांगली आहे आणि तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही नोट घेऊन करू शकता, राईट, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये सुद्धा हेल्प होईल आणि तुमच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा चांगली हेल्प होईल. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. द एन्शंट इंडियन युनिव्हर्सिटी नोन ॲज द चीफ सेंटर फॉर अडव्हान्स्ड अँड स्पेशलाइज्ड स्टडीज इन न्याया और लॉजिक वॉज, म्हणजे न्याया आणि लॉजिक या 2 सब्जेक्ट मध्ये सगळ्यात स्पेशलाइज्ड स्टडीज देणारी किंवा अडव्हान्स्ड स्टडी देणारी सेंटर कुठली आहे? कोणत्या काळात? एन्शंट इंडियन युनिव्हर्सिटीच्या काळामध्ये, म्हणजे प्राचीन युनिव्हर्सिटी ज्या आहेत इंडियन युनिव्हर्सिटीज त्या काळामध्ये न्याय आणि लॉजिक या 2 विषयामध्ये स्पेशलाइज स्टडी देणारी युनिव्हर्सिटी कुठली आहे? ए जगद्दाला युनिव्हर्सिटी, बी मिथिला युनिव्हर्सिटी, सी नादिया युनिव्हर्सिटी आणि डी वल्लभी युनिव्हर्सिटी. तर याचा राईट आन्सर आहे बी मिथिला युनिव्हर्सिटी. मिथिला युनिव्हर्सिटी जे आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये 2 सब्जेक्ट हे सगळ्यात स्पेशलाइज्ड सब्जेक्ट होते. कुठला आहे? पहिला आहे न्याया, राईट, न्याया, आणि दुसरा आहे कुठला? लॉजिक. ओके, तर हे 2 सब्जेक्ट जे आहेत ते सर्वात इम्पॉर्टंट होते कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये? मिथिला युनिव्हर्सिटीमध्ये. ओके, पुढील प्रश्न. Which of the following modes of admission was prevalent Nalanda University in ancient times? तर नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे त्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी कुठली प्रोसेस असायची किंवा स्टुडंटला कुठल्या प्रोसेसद्वारे सफल व्हायला लागायचं कशासाठी? नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. ए एंट्रन्स एक्झामिनेशन, बी इंटरव्ह्यू, सी गुड अकॅडमिक क्रेडेन्शियल्स की डी पी डिस्कशन, म्हणजे त्याला एंट्रन्स एक्झाम द्यायला लागायची का त्याला इंटरव्ह्यू द्यायला लागायचं की त्याचं चांगलं शैक्षणिक प्रमाणपत्र असायला पाहिजे की त्याला समन्वय चर्चा, म्हणजे जे हेड आहेत किंवा स्कॉलर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याला ऍडमिशन करायचं. तर राईट आन्सर काय आहे? तर एंट्रन्स एक्झामिनेशन असायची कशासाठी? नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, राईट. वळूया पुढील प्रश्नाकडे. ड्युरिंग हुज रूल वॉज द हिस्टोरिकल नालंदा युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश? नालंदा युनिव्हर्सिटी जे आहे ते कुठल्या राजाच्या रेनमध्ये किंवा राज्यकाळामध्ये जे आहे ते इस्टॅब्लिश झालेली होती? तर आपण लास्ट क्वेश्चन मध्येच बघितलं होतं की नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे ती गुप्ता डायनेस्टीमध्ये एस्टॅब्लिश केली होती, परंतु या ठिकाणी काय विचारले? राजाचं नाव विचारलंय. बिंदुसार आहे, दशरथ आहे, चंद्रगुप्ता आहे की कुमारगुप्ता आहे? आपल्याला एवढं माहिती आहे की गुप्ता पिरियड मध्ये ती इस्टॅब्लिश झाली होती. तर कुठला गुप्ता आहे? तर डी कुमारगुप्ता. ओके, कुमारगुप्ताच्या पिरियड मध्ये किंवा रेन मध्ये ही युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश झालेली होती. पुढील प्रश्न. The Chinese scholar I King and Huanzhang visited ancient Nalanda University during. जे चायनीज स्कॉलर आहे त्याचं नाव आहे आय किंग किंवा फर्स्ट किंग अँड ह्वानझँग, त्याला ह्वानझँग असं म्हटलं जातं. ते नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिट केलेली होती, तर ते कोणत्या काळामध्ये त्यांनी व्हिजिट केली होती? तर याचा राईट आन्सर आहे 7th century CE. ओके, तर ह्वानझँग किंवा आय क्विंग जे आहेत चायनीज स्कॉलर, त्यांनी नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिट केलं होतं. तर ह्वानझँग हे एक चायनीज स्कॉलर आहे, ट्रॅव्हलर आहे किंवा त्यांना बुद्धिस्ट मॉन्क सुद्धा म्हटलं जातं. तर हे 7th century मध्ये इंडियामध्ये त्यांनी ट्रॅव्हल केलं होतं, व्हिजिट केलेली होती. आणि हर्षा डायनस्टी जे आहे, हर्षा डायनस्टी या पिरियड मध्ये त्यांनी व्हिजिट केली होती, राईट. आणि त्यांनी काय केलं, जेव्हा व्हिजिट त्यांनी केली होती नालंदा युनिव्हर्सिटीला, त्यांनी इंटरॅक्शन सांगितलं, त्यांनी डिस्क्राईब केलं इंटरॅक्शन बिटवीन चायनीज बुद्धिझम आणि इंडियन बुद्धिझम. ओके, तर हे आहे ह्वानझँग बद्दल, विच इज अ चायनीज स्कॉलर. पुढील प्रश्न. द फर्स्ट नोन रेसिडेन्शियल इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ द वर्ल्ड इज, म्हणजे
जगामध्ये सर्वात पहिली रेसिडेन्शियल इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कुठली आहे? म्हणजे ज्ञात असलेली किंवा ओळख असलेली निवासी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ कुठलं आहे वर्ल्डमध्ये, जगामध्ये? ए. मगध युनिव्हर्सिटी, बी. नालंदा युनिव्हर्सिटी, सी. विक्रमशिला युनिव्हर्सिटी की डी. तक्षशिला युनिव्हर्सिटी? एक एक तुम्हाला गोष्ट सांगतो की तक्षशिला आणि तक्षशिला या दोन वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत. ओके, तर या क्वेश्चनचं आन्सर आहे नालंदा युनिव्हर्सिटी. तर नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे ती सर्वात जुनी युनिव्हर्सिटी आहे, विच इज नोन ॲज फर्स्ट रेसिडेन्शियल इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ द वर्ल्ड. ओके, पुढील प्रश्न. द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन द वैदिक सिस्टीम ऑफ एज्युकेशन हॅज बीन. जी वैदिक सिस्टीम होतं त्या सिस्टीम मध्ये जे एज्युकेशन दिलं जायचं, त्याचं इन्स्ट्रक्शन दिलं जायचं, त्याचा मीडियम काय होता? मीडियम म्हणजे त्याची भाषा कुठली होती? ए. संस्कृत, बी. पाली, सी. हिंदी की डी. उर्दू? तर त्यामध्ये संस्कृत लँग्वेज जे आहे, संस्कृत मीडियम जे आहे ते एज्युकेशन मध्ये यूज केलं जायचं. पुढील प्रश्न. In ancient India, the eligibility criterion in this respect of age for students seeking admission to the Takshila University was set at. म्हणजे तक्षशिला युनिव्हर्सिटी जी आहे त्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी वय किती असायला पाहिजे स्टुडंटचं? ए. 22 इयर्स, बी. 20 इयर्स, सी. 18 इयर्स की डी. 16 इयर्स? तर राईट आन्सर आहे 16 इयर्स. म्हणजे 16 वर्ष जर मुलाला किंवा मुलीला पूर्ण झाले तर तो एलिजिबल आहे कुठे ऍडमिशन घ्यायला? तक्षशिला युनिव्हर्सिटीमध्ये. ओके, पुढील प्रश्न. इन विच इयर द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन वॉज इस्टॅब्लिश? तर युजीसी जे आहे ते कुठल्या साली एस्टॅब्लिश केली गेली होती आणि स्थापना केली गेली होती? तर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन जे आहे ते 1953 साली इस्टॅब्लिश केली गेली होती. ओके ओके, तो नेक्स्ट क्वेश्चन. अनदर नेम ऑफ बेसिक एज्युकेशन और नई तालीम. तर नई तालीम ही जी टर्म आहे, जी की बेसिक एज्युकेशन आहे, ही कशाशी निगडीत आहे किंवा कशाशी रिलेटेड आहे? ए. न्यू एज्युकेशन पॉलिसी, बी. कंपल्सरी एज्युकेशन, सी. वर्धा एज्युकेशन प्लॅन की डी. सर्व शिक्षा अभियान? तर हे जे नई तालीम आहे हे कशाशी रिलेटेड आहे? सी. वर्धा एज्युकेशन प्लॅन याच्याशी निगडीत आहे. पुढील प्रश्न. The launch of satellite channel by IGNOU, okay, on 26 January 2003 for technological education for the growth and development of distance education. तर इग्नू द्वारे एक सॅटेलाइट लॉन्च केली गेली होती. कधी? 26 जानेवारी 2003 मध्ये. त्याचं पर्पज काय होतं? डेव्हलपमेंट आणि ग्रोथ ऑफ डिस्टन्स एज्युकेशन, राईट? तर ही कुठली सॅटेलाइट होती किंवा त्या सॅटेलाइटचं नाव काय होतं? ए. राजश्री चॅनल, बी. एकलव्य चॅनल, सी. ज्ञान दर्शन चॅनल की डी. नन ऑफ दिस? तर याचा राईट आन्सर आहे एकलव्य चॅनल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फाउंडेशन ट्रेनिंग टू द न्यूली रिक्रुटेड IAS प्रोबेशनर्स इज इम्पार्टेड बाय. ओके, तर IAS जे असतात, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, राईट, त्याची रिक्रुटमेंट जेव्हा होते त्याची ट्रेनिंग किंवा त्याची फाउंडेशन ट्रेनिंग ही कुठल्या ठिकाणी होत असते? ए. सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज, बी. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया, सी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन की डी. LBS नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन? तर याचा राईट आन्सर आहे डी. LBSN
ए म्हणजे लबासना त्याला असं म्हटलं जातं शॉर्ट मध्ये, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, तर या ठिकाणी IAS ची फाउंडेशन ट्रेनिंग होत असते, त्यांना ट्रेनिंग दिली जाते, राईट. त्या ट्रेनिंग पिरियड नंतर त्यांचं रेग्युलर कामकाज जे आहे ते सुरू होतं. पुढील प्रश्न, द फर्स्ट इंडियन सॅटेलाइट फॉर सर्व्हिंग द एज्युकेशनल सेक्टर इज नोन ॲज. तर अशी कुठली सॅटेलाइट आहे इंडियाची पहिली सॅटेलाइट जी की एज्युकेशनल सेक्टर मध्ये सर्व्ह करते किंवा त्याचा क्षेत्रात, त्या क्षेत्रामध्ये ती सेवा देत असते. कुठल्या क्षेत्रामध्ये? एज्युकेशन सेक्टरमध्ये. ए एडुसॅट, बी इनसॅट बी, सी इनसॅट सी की डी सॅटेडू. तर याचा राईट आन्सर आहे एडुसॅट. एडू म्हणजे एज्युकेशन, सॅट म्हणजे सॅटेलाइट, राईट. तर एडुसॅट जी आहे ही इंडियाची पहिली सॅटेलाइट आहे जे की एज्युकेशनल सेक्टरमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करत असते. पुढील प्रश्न, द हेडक्वार्टर ऑफ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय इज सिच्युएटेड इन. तर हे जे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आहे ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे किंवा कुठल्या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे? ओके, ए वर्धा, बी सेवाग्राम, सी न्यू दिल्ली की डी अहमदाबाद. तर याचं मुख्यालय जे आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचं ते वर्धा या ठिकाणी स्थितीत आहे. ओके, पुढील प्रश्न बघूया काय आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश, इंग्रजी भाषेचं सेंट्रल इन्स्टिट्यूट, राईट, ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे किंवा त्याचं मुख्यालय जे आहे ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे? ए हैदराबाद, बी न्यू दिल्ली, सी धर्मशाला की डी चित्रकूट अँड फॉरेन. म्हणजे चित्रकूटमध्ये आहे की आणि दुसऱ्या देशामध्ये सुद्धा आहे. तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश हे कुठल्या ठिकाणी स्थित आहे? तर हैदराबाद, राईट. हैदराबाद इज अ राईट आन्सर. या ठिकाणी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश स्थितीत आहे. द एम ऑफ व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाच्या व्यावसायिकतेचे उद्दिष्ट काय आहे? राईट, एम काय आहे? ए मेकिंग लिबरल एज्युकेशन जॉब ओरिएंटेड म्हणजे उदारमतवादी शिक्षण नोकरीभिमुख बनवणे म्हणजे नोकरी लायक बनवणे, राईट. बी कन्वर्टिंग लिबरल एज्युकेशन इंटू व्होकेशनल एज्युकेशन, सी preparing students for vocation along with knowledge, D giving more importance to vocational than general education. तर हे जे vocationalization आहे त्याचं एज्युकेशन मध्ये काय महत्व आहे? तर मेकिंग लिबरल एज्युकेशन जॉब ओरिएंटेड म्हणजे जे एज्युकेशन असतं ते लिबरल असलं पाहिजे आणि त्याचा काय फायदा व्हायला पाहिजे? तर जॉब ओरिएंटेड असला पाहिजे. ओके, पुढील प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट सिच्युएटेड इन न्यू दिल्ली. तर खाली दिलेले जे इन्स्टिट्यूट किंवा काउन्सिल्स आहेत त्यामधील कुठला इन्स्टिट्यूट किंवा काउन्सिल हे न्यू दिल्लीमध्ये स्थितीत नाहीये किंवा त्याचं मुख्यालय जे आहे ते न्यू दिल्लीमध्ये स्थितीत नाहीये? ए इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज, बी इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स, सी इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च की डी नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च. तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे दिल्लीमध्ये स्थितीत आहे. त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च हे सुद्धा दिल्लीमध्ये आहे. इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन हे सुद्धा दिल्लीमध्ये स्थितीत आहे. परंतु इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज त्याला IIAS सुद्धा म्हटलं जातं ते कुठे आहे? तर ते शिमल्यामध्ये स्थितीत आहे. ओके, दॅट्स वाय राईट आन्सर इज ए इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडी विच इज नॉट सिच्युएटेड इन न्यू दिल्ली. इट इज सिच्युएटेड इन वेअर? शिमला. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. होल्डिंग ऑफ इलेक्शन्स फॉर द विलेज पंचायत इज डिसाइडेड बाय. तर गावामध्ये जे इलेक्शन्स होत असतात पंचायतचे म्हणजे ग्रामपंचायतीचे जे निवडणूक होत असते गावामध्ये ते कोण होल्ड करत असतं किंवा ते घेण्याचे कोण ठरवत असतं? द कलेक्टर, द इलेक्शन कमिशन, द सेंट्रल गव्हर्नमेंट की द स्टेट गव्हर्नमेंट. तर हे जे इलेक्शन्स असतात ते इलेक्शन कमिशन कडून होल्ड केले जातात किंवा इलेक्शन कमिशन जे आहे ते ठरवत असते. ओके, holding of elections to the panchayat is responsibility of the state government and the state election commission. म्हणजे स्टेट लेवलचे जे इलेक्शन कमिशन असतं ते डिसाइड करत असतं पंचायत चे जे इलेक्शन्स असतात त्यांना. ठीक आहे, पंचायत इलेक्शन्स आर हेल्ड इन द स्टेट वेअर पार्ट 9 of the constitution applies as mandated by the constitution. ठीक आहे, holding of elections for the village panchayat is decided by.
बाय होम इलेक्शन कमिशन. वळूया पुढील प्रश्नाकडे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे IISc हे कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे? ए चेन्नई, बी कोलकाता, सी बँगलोर की डी मुंबई. तर हे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे म्हणजे IISc हे बँगलोरमध्ये आहे, म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये हे स्थितीत आहे. The Indian Institute of Science is public deemed research university for higher education and research in science, engineering, design and management. ठीक आहे. तर हे जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे ही पब्लिक डीम्ड रिसर्च युनिव्हर्सिटी आहे, ज्यामध्ये हायर एज्युकेशन आणि रिसर्च इन सायन्स असेल, इंजिनिअरिंग, डिझाईन अँड मॅनेजमेंट हे सब्जेक्ट जे आहेत ते शिकवले जातात. इट इज लोकेटेड इन बँगलोर, इंडियन स्टेट ऑफ कर्नाटका, जे की 27 मे 1909 ला फाउंड केली गेली होती. तर पुढील प्रश्न. द जॉईंट सिटिंग ऑफ द युनियन पार्लमेंट मे बी समन्ड फॉर. म्हणजे जॉईंट सिटिंग जी असते, ज्याला संयुक्त बैठक आपण असं म्हणतो, केंद्रीय संसदेची जी संयुक्त बैठक असते ती कोणत्या गोष्टीसाठी बोलावली जाऊ शकते? ए स्पेशल ॲड्रेस ऑफ द प्रेसिडेंट, राष्ट्रपतींचे विशेष भाषणसाठी. बी ॲन्युअल ॲड्रेस ऑफ द प्रेसिडेंट, राष्ट्रपतींचे वार्षिक भाषणसाठी. सी प्रेसिडेंट्स ओकेजनल मेसेज ऑफ नॅशनल सिग्निफिकन्स की डी रेझोल्युशन ऑफ द डेडलॉक बिटवीन द टू हाऊसेस ऑन अ नॉन मनी बिल. म्हणजे नॉन मनी बिल जे आहे, पैशाशी रिलेटेड नसलेला जो बिल असतो त्याचा रेझोल्युशनचा डेडलॉक जो असतो दोन हाऊसेसमध्ये, ठीक आहे, दोन सभागृहामध्ये, त्याचं रेझोल्युशन पास करण्यासाठी किंवा त्याच्या रेझोल्युशनला साईन करण्यासाठी ही केंद्रीय संसदाची संयुक्त बैठक जी आहे ती बोलवली जाते. तर याचा राईट आन्सर आहे डी रेझोल्युशन ऑफ द डेडलॉक बिटवीन द टू हाऊसेस ऑन नॉन मनी बिल. पुढील प्रश्न. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी इज सिच्युएटेड इन. तर नॅशनल इन्स्टिट्यूट म्हणजे राष्ट्रीय संस्था कशाची? इम्युनॉलॉजीची. त्याची संस्था जी आहे ही कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे? दिल्ली, हैदराबाद, गोवा की कोची. तर हे जे इन्स्टिट्यूट आहे ते दिल्लीमध्ये सिच्युएटेड आहे. ओके. तर यावरती जर क्वेश्चन विचारला की दिल्लीमध्ये कुठलं इन्स्टिट्यूट आहे रिगार्डिंग इम्युनॉलॉजी, ठीक आहे, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी. ठीक आहे. National Institute of Immunology (NII) is an autonomous research institute located in New Delhi under Department of Biotechnology (DBT) for research in immunology. तर हे जे नॅशनल इन्स्टिट्यूट आहे इम्युनॉलॉजीचं हे ऑटोनॉमस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे, म्हणजे स्वतंत्र रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जे की न्यू दिल्लीमध्ये स्थित आहे अंडर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके. पुढील प्रश्न. हु अपॉइंट्स द कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. कंट्रोलर किंवा ऑडिटर जनरल, ठीक आहे, तर इंडियाचा ऑडिटर जनरल कोण अपॉइंट करत असतं? द UPSC, द प्रेसिडेंट, द प्राईम मिनिस्टर की द पार्लमेंट. तर द प्रेसिडेंट कडे तो हक्क असतो कंट्रोलर किंवा ऑडिटर जनरलला अपॉइंट करायचा. ओके. रिक्रिएशनल रीडिंग शुड बी. रिक्रिएशनल रीडिंग जी आहे ती काय असायला हवी किंवा त्याच्यामध्ये काय असायला हवं? रिझर्व्ड फॉर द स्कूल लायब्ररी, ठीक आहे. बी असाइन्ड ॲज होमवर्क. सी अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द होम नॉट द स्कूल. डी अन इंटेग्रल पार्ट ऑफ द लँग्वेज आर्ट करिक्युलम. तर रिक्रिएशनल रीडिंग हे काय असू शकतं? तर अन इंटेग्रल पार्ट ऑफ द लँग्वेज आर्ट्स करिक्युलम. ठीक आहे, भाषा कला अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग म्हणजे काय असतं? रिक्रिएशनल रीडिंग. पुढील प्रश्न. डॉट डॉट ऑफ द फॉलोइंग लर्निंग theories the one that embodies the idea that learning take place through insight is known as. तर खाली दिलेल्या theories मध्ये अशी कुठली theory आहे जी की संबोधत असते की अशी अशी लर्निंग जी की इनसाइट थ्रू होत असते. तर ही कुठली theory आहे? गेस्टॉल्ट theory आहे, स्टिम्युलस रिस्पॉन्स theory आहे, कनेक्शनिस्ट theory आहे की प्रॅग्मॅटिक? तर ती आहे गेस्टॉल्ट theory. ओके. पुढील प्रश्न. अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज बेस्ट डिफाइंड ॲज. तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे असतं ते कशा प्रकारे बेस्टली डिफाईन केलं जाऊ शकतं? ए नंबर ऑफ स्कोर्स अबोव द मीडियन स्कोर. बी नंबर ऑफ pupils स्कोरिंग अबोव द मीडियन स्कोर. सी नंबर ऑफ टेस्ट आयटम आन्सर्ड करेक्टली बाय अ मेजॉरिटी क्लास. की डी नंबर ऑफ pupils who received each score on a test. तर हे जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असतं ते नंबर ऑफ pupils who received each score on test या सेंटेन्स वरून किंवा या पद्धतीनुसार आपण बेस्टली डिफाईन करू शकतो. पुढील प्रश्न. विथ रिगार्ड्स टू स्टँडर्डाइज्ड टेस्टिंग विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. स्टँडर्डाइज टेस्टिंग ज्याला प्रमाणित चाचणी असं आपण म्हणतो, तर त्याच्या निगडीत किंवा त्याच्या संदर्भात खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला ऑप्शन राईट आहे? ए द टेस्टिंग ऑफ इंटेलिजन्स बिगॅन इन जर्मनी.
बी द वेक्सलर इंटेलिजन्स स्केल ऑफ चिल्ड्रन WISC आपण त्याला म्हणतो ती टेस्ट, की सी द रोसचॅच टेस्ट युजेस इन प्लॉट्स, की द थेमॅटिक ॲपरसेप्शन टेस्ट म्हणजे त्याला टॅट असं आपण म्हणतो इज इझी टू इंटरप्रेट. तर यामध्ये स्टँडर्डाइज टेस्टिंग जे असते प्रमाणित चाचणी त्याच्याबद्दल कुठला आन्सर करेक्ट आहे तर सी द रॉक्सचॅच टेस्ट युजेस इन प्लॉट्स. पुढील प्रश्न heterogeneous grouping best serves the aims of a democratic society because A. Parents prefer it, B. Pupils prefer it, C. It minimizes class distinction, की it is the best environment for learning. तर heterogeneous grouping जे असते it minimizes class distinction. Who is legally competent under the Indian Constitution to declare war or conclude peace? तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन नुसार, ठीक आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन नुसार कोणाकडे हक्क असतो किंवा कोण एक लिगली कॉम्पिटंट असतो जो की वॉर डिक्लेअर करू शकतो किंवा पीस कन्क्लूड करू शकतो? द प्रेसिडेंट, द प्राईम मिनिस्टर, द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स की द पार्लिमेंट? तर याचा राईट आन्सर आहे द प्रेसिडेंट. ठीक आहे, राष्ट्रपती जो असतो त्याच्याकडे एक पॉवर असते जो की वॉर डिक्लेअर करू शकतो किंवा पीस सुद्धा कन्क्लूड करू शकतो. द प्रेसिडेंट इज द सुप्रीम कमांडर ऑफ द इंडियन आर्म फोर्सेस. ठीक आहे, प्रेसिडेंट जो असतो, राष्ट्रपती जो असतो तो सुप्रीम कमांडर असतो कोणाचा? इंडियन आर्म फोर्सेसचा. द प्रेसिडेंट कॅन डिक्लेअर वॉर or conclude peace on the advice of the Union Council of Ministers headed by the Prime Minister. ठीक आहे, तर प्राईम मिनिस्टर द्वारे, प्राईम मिनिस्टर कडून जी युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जे बनवले गेलेले असतात, हेड केले गेलेले असतात, त्यांच्या ऍडवाइस नुसार प्रेसिडेंटकडे एक पॉवर असते वॉर डिक्लेअर करायची किंवा कन्क्लूड पीस करायची. पुढील प्रश्न, इन द कंटेक्स्ट ऑफ पंचायती राज विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट ग्रामसभा? पंचायती राज जे आहे त्याच्या संदर्भात खालील ऑप्शन्स मध्ये कुठला ऑप्शन ट्रू आहे रिगार्डिंग ग्रामसभा? ठीक आहे, दिस इज द टॉप मोस्ट टायर ऑफ द पंचायती राज. इट कन्सिस्ट ऑफ ऑल द वोटर्स रिसाइडिंग इन द ज्युरिस्डिक्शन ऑफ विलेज पंचायत. की सी इट इज द एक्झिक्युटिव्ह बॉडी ऑफ कन्सिस्टिंग ऑफ सिलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम विलेज पंचायत. की डी इट कन्सिस्ट ऑफ ऑल द ॲडल्ट मेल्स ऑफ द विलेज पंचायत? तर याचा राईट आन्सर आहे बी, म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ ऑल द वोटर्स रिसाइडिंग इन द ज्युरिस्डिक्शन ऑफ विलेज पंचायत. पुढील प्रश्न, द लोकसभा सेक्रेटरीएट कम्स अंडर द कंट्रोल ऑफ ए मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, स्पीकर्स ऑफ लोकसभा, मिनिस्ट्री ऑफ पार्लमेंट अफेअर्स की डी प्राईम मिनिस्टर? तर लोकसभा सेक्रेटरीएट जे आहे ते कोणाच्या कंट्रोलमध्ये येत असतं तर मिनिस्ट्री ऑफ पार्लमेंट अफेअर्सच्या. Who examines the report of Comptroller Auditor General of India after it is laid before Parliament? ठीक आहे, लोकसभा स्पीकर, एस्टिमेट्स कमिटी, पब्लिक अकाउंट कमिशन की नन ऑफ दिस? तर याचा राईट आन्सर आहे पब्लिक अकाउंट कमिटी. पब्लिक अकाउंट्स कमिटी काय असतं? द प्रेसिडेंट अकाउंट्स कमिटी इज कमिटी ऑफ सिलेक्टेड मेंबर्स ऑफ पार्लमेंट constituted by Parliament of India for the purpose of auditing the revenue and expenditure of the government of India. ठीक आहे, पुढील प्रश्न, of the great importance in determining the amount of transference that occurs in learning is the, म्हणजे शिक्षणामध्ये जे होणारं हस्तांतरण आहे त्याचं प्रमाण निश्चित करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट काय असतो? तर सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट असतो प्रेझेन्स ऑफ आयडेंटिकल एलिमेंट्स. ओके, The term least restrictive environment refers to the education of the, कमीत कमी प्रतिबंधात्मक पर्यावरण हा शब्द खालील शिक्षणाचा संदर्भ देतो. म्हणजे खालील कुठला शिक्षणाचा संदर्भ देतो? ए हँडिकॅप्ड, बी गिफ्टेड, सी अर्ली चाइल्डहुड यंगस्टर्स की डी रिटार्डेड म्हणजे मंद? तर यामध्ये राईट आन्सर आहे हँडिकॅप्ड. म्हणजे हँडिकॅप्ड इज द टर्म लिस्ट रेस्ट्रिक्टिव्ह एन्व्हायरमेंट रेफर्स टू द एज्युकेशन. पुढील प्रश्न, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल राईट नाव? ठीक आहे, फंडामेंटल राईट्स जे असतात मूलभूत हक्क, तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला मूलभूत हक्क नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचा राईट आन्सर आहे राईट टू प्रॉपर्टी. हा जो हक्क आहे किंवा राईट आहे तो फंडामेंटल राईट म्हणून त्याला कन्सिडर केला जात नाही. वळूया पुढील प्रश्नाकडे. द टाइम ऑफ गॅप बिटवीन टू सेशन्स ऑफ पार्लमेंट इज नॉट मोर दॅन. पार्लमेंटमध्ये, संसदमध्ये दोन अधिवेशन जे होतात त्याचा मधला अंतर किती असावा किंवा त्यापेक्षा जास्त नसावा? ठीक आहे,
तर त्याचा राईट आन्सर आहे 9 मंथ्स आहे, 1 मंथ आहे, 3 मंथ आहे की 6 मंथ्स. तर 6 मंथ्स जे आहे त्याचं राईट आन्सर आहे. पुढील प्रश्न, which one of the following high courts has the territorial jurisdiction over Andaman and Nicobar Island? म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठल्या न्यायालयाकडे अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहेत? ए आंध्र प्रदेश, बी कलकत्ता, सी मद्रास की डी ओरिसा. तर कलकत्ता जो आहे किंवा कलकत्त्याचं जे हायकोर्ट आहे त्याच्याकडे टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन आहे ओव्हर अंदमान आणि निकोबार आयलँड. पुढील प्रश्न, in case of absence of president and vice president, which of the following acts as the president of country? जर प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट हे दोन्ही ऍबसेंट असतील किंवा हे दोन्ही अनुपस्थित असतील तर यांच्या जागेवर कोणाला ऍज अ प्रेसिडेंट म्हणून कंट्रीचा कन्सिडर केला जाऊ शकतो? ए प्राईम मिनिस्टर, बी स्पीकर ऑफ लोकसभा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया की लीडर ऑफ ऑपोजिशन. तर याचा राईट आन्सर आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे CJI. ओके. पुढील प्रश्न, which of the following subjects does not belong to the union list? खालीलपैकी कोणता विषय केंद्रीय सूचीशी संबंधित नाही? ॲटॉमिक एनर्जी, वॉर अँड पीस, पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक्स की पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन. तर पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता हा जो आहे तो केंद्रीय सूचीशी संबंधित नाही. President can be removed on charges of violating the constitution by no confidence motion, impeachment, electoral college of legislative assemblies की प्राईम मिनिस्टर. तर याचा राईट आन्सर आहे इम्पीचमेंट म्हणजे महाभियोग. पुढील प्रश्न, इन द राज्यसभा द स्टेट्स हॅव बीन प्रोव्हाइडेड. राज्यसभेमध्ये राज्यांकडे काय प्रदान केले गेले आहे? तर राज्यांकडे काय प्रदान केले गेले आहे तर रिप्रेझेंटेशन ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या जी असते त्याच्या आधारावर प्रतिनिधित्व करायचं हे प्रत्येक राज्याकडे प्रोव्हाइड केले गेलेलं आहे. पुढील प्रश्न, द कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ऍक्ट्स ॲज अ चीफ अकाउंटंट अँड ऑडिटर फॉर द. तर कंट्रोलर असेल किंवा ऑडिटर जनरल ऑफ इंडिया असेल हे ॲज अ चीफ अकाउंटंट आणि ऑडिटर काम करत असतात. तर हे कोणासाठी काम करत असतात? तर हे जे करत असतात ते युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंट जे असतात त्यांच्यासाठी काम करत असतात ॲज अ अकाउंटंट आणि ऑडिटर. एज्युकेशन इज अ सब्जेक्ट इन द. शिक्षण हा एक विषय आहे तो कशामध्ये आहे? युनियन लिस्ट मध्ये आहे, स्टेट लिस्ट मध्ये आहे, कनकरंट लिस्ट मध्ये आहे की नन ऑफ द लिस्ट. तर याचा राईट आन्सर जे आहे ते आहे कनकरंट लिस्ट म्हणजे समवर्ती यादीमध्ये एज्युकेशन इज अ सब्जेक्ट. पुढील प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट सिच्युएटेड इन न्यू दिल्ली. तर खाली दिलेले जे इन्स्टिट्यूट किंवा काउन्सिल्स आहेत त्यामधील कुठला इन्स्टिट्यूट किंवा काउन्सिल हे न्यू दिल्लीमध्ये स्थितीत नाहीये किंवा त्याचं मुख्यालय जे आहे ते न्यू दिल्लीमध्ये स्थितीत नाहीये? ए इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज, बी इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स, सी इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च की डी नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च. तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे दिल्लीमध्ये स्थितीत आहे. त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च हे सुद्धा दिल्लीमध्ये आहे. इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन हे सुद्धा दिल्लीमध्ये स्थितीत आहे. परंतु इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज त्याला IIAS सुद्धा म्हटलं जातं ते कुठे आहे तर ते शिमल्यामध्ये स्थितीत आहे. ओके, दॅट्स वाय राईट आन्सर इज ए इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडी which is not situated in New Delhi. It is situated in where? Shimla. पुढील प्रश्न, इन्स्ट्रक्शनल कम्युनिकेशन इन द डिस्टन्स एज्युकेशन मोड इज. इन्स्ट्रक्शनल कम्युनिकेशन जे असतं डिस्टन्स एज्युकेशन मध्ये त्याचं मोड काय असतो? अनस्ट्रक्चर्ड असतं, सेल्फ रेग्युलेटरी असतं, इन्फॉर्मल असतं की स्ट्रक्चर्ड अँड इंटरॅक्टिव्ह असतं? तर हे जे डिस्टन्स एज्युकेशन मध्ये जो इन्स्ट्रक्शनल कम्युनिकेशनचा मोड असतो तो असतो स्ट्रक्चर्ड आणि इंटरॅक्टिव्ह. पुढील प्रश्न, which of the following is a non-conventional learning program in higher education? A स्वयं face to face teaching learning, tutorial class, skills seminar. तर स्वयं जो आहे तो आहे नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इन हायर एज्युकेशन. पुढील प्रश्न, of great importance in the determining the amount of transference that occurs in learning is.
शिक्षणामध्ये जे हस्तांतरण असतं त्याचं प्रमाण निश्चित करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट कुठला असतो, तर प्रेझेन्स ऑफ आयडेंटिकल. आणखीन एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की 25 दिवसाची बॅच आम्ही सुरू केलेली आहे 30 ऑगस्ट पासून. ठीक आहे, तर ती तुम्ही आता सुद्धा जॉईन करू शकता. या मॉक टेस्ट मध्ये किंवा या टेस्ट सिरीज मध्ये आम्ही तुम्हाला 50 फुल सिलेबस टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करत आहोत. म्हणजे पूर्ण अभ्यासक्रमावरती 50 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. त्यामध्ये PYQs म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचा सुद्धा समावेश असणार आहे 2011 पासून 2020 पर्यंतचे. आणि जेव्हा मित्रांनो ही टेस्ट तुम्ही सबमिट कराल त्याचं तुम्हाला संपूर्ण स्पष्टीकरण PDF सोल्युशन सुद्धा मिळणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेटा इंटरप्रिटेशन असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, मॅथमॅटिकल रिझनिंग असेल, या प्रकारचे सर्व क्वेश्चनचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केले जातील, जे की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर मित्रांनो याची किंमत जी आहे फक्त 999 रुपये आहे. तर लवकरात लवकर जॉईन करा, खूप कमी कालावधी उरलेला आहे. ठीक आहे, आणि या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला जर व्हिडिओ लेक्चर सुद्धा हवे असतील तर 1499 अशी त्याची किंमत आहे. तर तुम्हाला हे जे टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ते बेटर असेल तुमच्यासाठी, ज्यामध्ये तुमचे सर्व क्वेश्चन जे आहेत, त्याचे डाऊट जे आहेत, त्याचा तुम्हाला आन्सर मिळू शकता. ठीक आहे, तर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, जे की प्ले स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर तुम्ही MS सेट त्यामध्ये कॅटेगरी सिलेक्ट करा आणि हा कोर्स तुम्ही नंतर जॉईन करू शकता. तर अशा प्रकारे आपला शेड्यूल असणार आहे मॉक टेस्ट सिरीजचा. तर 1 सप्टेंबरला आपली पहिली टेस्ट असेल. तर मित्रांनो महाराष्ट्र सेटचा जो एक्झामिनेशन पॅटर्न असतो म्हणजे ईच टेस्ट आपल्याला 50 प्रश्न जे आहेत ते मिळणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही ही टेस्ट सबमिट कराल त्यानंतर तुम्हाला त्याचं PDF सोल्युशन जे आहे ते मिळणार आहे, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला म्हटलं की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा यामध्ये समावेश असणार आहे 2011 पासून ते 2020 पर्यंत. त्यामधील सुद्धा म्हणजे त्या टेस्टचं सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल लॉजिकल रिझनिंग असेल, मॅथमॅटिकल रिझनिंग असेल किंवा आणखीन डेटा इंटरप्रिटेशन सारखे सर्व प्रश्नांचे एक्सप्लेनेशन तुम्हाला या टेस्टमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या, रोज सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला ही टेस्ट मिळेल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. ठीक आहे, तर जरी याची वेळ जी आहे ते निश्चित केलेली असेल तरीही तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही टेस्ट देऊ शकता आणि कितीही वेळा ती टेस्ट देऊ शकता. आणि मित्रांनो जर आपण हा कोर्स सिरियसली फॉलो केला तर आम्हाला विश्वास आहे की आपण पेपर 1 मध्ये 70 पेक्षा जास्त मिळवाल. ठीक आहे, म्हणजे पेपर 1 मध्ये तुम्ही 70 पेक्षा जास्त मार्क्स जे आहेत ते सिक्युअर करणार आहात. तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो हा कोर्स. तुमच्या प्रिपरेशनसाठी तुमचं प्रिपरेशन जे आहे ते खूप बूस्टअप होणार आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्रायबर असाल ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा यामध्ये मिळणार आहे. ओके, तो हरी अप गाइज अँड लेट्स जॉईन दिस कोर्स अँड क्रॅक दिस एक्झाम. तर सुरू करूया आजच्या मॉक टेस्टला. विच ऑफ द फॉलोइंग सपोर्ट द प्रोसेस ऑफ सायंटिफिक डेव्हलपमेंट, म्हणजे अशी कुठली प्रोसेस आहे किंवा अशी कुठली पद्धत आहे एज्युकेशनची जी की सपोर्ट करत असते प्रोसेसला, एका प्रोसेसला जी की सायंटिफिक डेव्हलपमेंट करत असते. ठीक आहे, ए रिअलिस्टिक एज्युकेशन, बी आयडियल एज्युकेशन, सी नॅचरल एज्युकेशन म्हणजे नैसर्गिक शिक्षण, की डी नन ऑफ द चॉईसेस म्हणजे वरीलपैकी एकही ऑप्शन बरोबर नाही. तर याचा राईट आन्सर आहे ए रिअलिस्टिक एज्युकेशन. म्हणजे वास्तववादी शिक्षण जे आहे ते काय करत असतं, सपोर्ट करत असतं एका प्रोसेसला ज्यामध्ये सायंटिफिक डेव्हलपमेंट जी आहे ती होत असते. पुढील प्रश्न, फाउंडेशन ट्रेनिंग टू द न्यूली रिक्रुटेड IAS म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, ठीक आहे, प्रोबेशनर्स इज इम्पार्टेड बाय, म्हणजे IAS ची ट्रेनिंग जी आहे ते कुठल्या ठिकाणी होत असते किंवा कोण त्यांना ट्रेनिंग देत असतं. ए सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज म्हणजे प्रगत अभ्यास केंद्र, बी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया, सी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, की डी LBS नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, तर IAS ची ट्रेनिंग जी आहे ती होत असते LBS नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. पुढील प्रश्न, अंडर वेनेटका प्लॅन जो आहे त्याच्या अंतर्गत कुठला स्टेटमेंट करेक्ट आहे. द डायव्हर्सिटी ऑफ इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट इज रिकॉग्नाइज्ड, द डायव्हर्सिटी ऑफ abilities आर accepted,
द डायव्हर्सिटीज ऑफ नीड्स आर एक्सेप्टेड, की डी ऑल ऑफ दीज आर रिकॉग्नाइज. तर वेनेटका प्लॅन जे आहे त्याच्यामध्ये काय रिकॉग्नाइज केलं जातं, तर त्यामध्ये रिकॉग्नाइज केलं जातं ऑप्शन डी म्हणजे ऑल ऑफ दीज आर रिकॉग्नाइज. म्हणजे द डायव्हर्सिटी ऑफ इंटरेस्ट ऑफ स्टुडंट इज रिकॉग्नाइज, म्हणजे विद्यार्थ्यांची जी आवड असते त्याची विविधता ओळखली जाते. त्यानंतर डायव्हर्सिटीज ऑफ ॲबिलिटीज आर एक्सेप्टेड, म्हणजे क्षमतांची विविधता जी असते स्टुडंटच्या किती क्षमता आहे विद्यार्थ्यामध्ये ते एक्सेप्ट केलं जातं. त्यानंतर द डायव्हर्सिटी ऑफ नीड्स आर एक्सेप्टेड, म्हणजे स्टुडंट्सच्या गरजा ज्या आहेत त्याची विविधता जी आहे ती स्वीकारली जातात. म्हणजे या सर्व गोष्टी वेनेटका प्लॅन मध्ये कन्सिडर केल्या जातात. पुढील प्रश्न, अकॉर्डिंग टू डेव्हरी एज्युकेशन इज, डेव्हरी जो आहे एक तज्ञ जो आहे त्याच्यानुसार एज्युकेशन म्हणजे काय आहे, तर सोशल नीड आहे, पर्सनल नीड आहे, सायकोलॉजिकल नीड आहे की थेरोटिकल नीड आहे. तर एज्युकेशन ही एक सोशल नीड आहे, म्हणजे सामाजिक गरज आहे एज्युकेशन. पुढील प्रश्न, हु गेव द प्रिन्सिपल ऑफ प्युपिल ऍक्टिव्हिटी. हा जो प्रिन्सिपल आहे किंवा तत्व ज्याला म्हणतो आपण प्युपल ऍक्टिव्हिटी, विद्यार्थी क्रियाकलाप, ठीक आहे, तर हे कोणी दिलेलं आहे प्रिन्सिपल, रुसो, हँडरसन, कॉमेनियस की बायनेट किंवा बिनेट. ठीक आहे, तर प्युपिल ऍक्टिव्हिटी हे कोणी दिलेलं असेल, तर बिनेट. बिनेट यांनी हे तत्व जे आहे ते दिलेलं आहे. पुढील प्रश्न इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, in the wake of serious shortage of resources and rising population of our nation, you have the following views about the programs for improving the standards of education under the aegis of national policy of education. ठीक आहे, जर नेशनचं पॉप्युलेशन सुद्धा वाढत असेल आणि रिसोर्सेस जे असतात त्यामध्ये शॉर्टेज असेल, म्हणजे सिरियस शॉर्टेज असेल, तर त्यावेळेस कुठला असा एक प्रोग्राम आहे जो की यूज केला जातो किंवा इम्प्रूव्ह केला जातो, काय तर एज्युकेशन स्टँडर्ड. ठीक आहे, तर ती कुठली प्रोग्राम आहे किंवा कुठला प्रोग्राम आहे जो की इम्प्रूव्ह करत असतो स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन इन दिस कंडिशन. कोणती कंडिशन, सिरियस शॉर्टेज ऑफ रिसोर्सेस अँड रायझिंग पॉप्युलेशन ऑफ आवर नेशन. ठीक आहे, तर कुठला प्रोग्राम असू शकतो, दे आर इम्पार्टिकल, कि बी दे आर करेजियस अँड लाउडेबल एफर्ट्स, ठीक है, कि सी दे आर न्यू फॉर्म ऑफ ट्रेडिशनल प्रोग्राम्स, कि डी दे इंक्रीज द वर्कलोड ऑफ टीचर्स. तर जेव्हा सिरियस शॉर्टेज असेल नेशन मध्ये आणि त्यासोबतच पॉप्युलेशन राईज सुद्धा होत असेल, ठीक आहे, तर अशा कंडिशन मध्ये स्टँडर्ड ऑफ एज्युकेशनला इम्प्रूव्ह करण्यासाठी जे प्रोग्राम्स असतात त्यांना करेजियस असलं पाहिजे आणि त्यासाठी लाउडेबल एफर्ट जे आहेत ते घेतले पाहिजे. पुढील प्रश्न, adult education should be under the authority of the following. ठीक आहे, adult education जे आहे ते कोणाच्या अंडर असलं पाहिजे किंवा कोणाच्या अंडर त्याची ऑथॉरिटी जे आहे ते दिली पाहिजे. ए गव्हर्नमेंट, बी नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स म्हणजे अशासकीय संस्था, की सी एज्युकेटेड पर्सन्स म्हणजे सुशिक्षित व्यक्ती, की डी ऑल ऑफ दीज. तर याचं राईट आन्सर काय असू शकतं, कोणाच्या अंडर ही ऑथॉरिटी दिली पाहिजे ऍडल्ट एज्युकेशनची, तर नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. कारण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जे असतात त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा चांगलं असतं, ठीक आहे, त्यांची स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन सुद्धा चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड ते करत असतात. त्यामुळे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कडे ऍडल्ट एज्युकेशनचं ऑथॉरिटी जी आहे ती दिली पाहिजे. तर पुढील प्रश्न, नासा इज द नेम ऑफ स्पेस एजन्सी ऑफ. ठीक आहे, तर नासा कुठल्या देशाची स्पेस एजन्सी आहे, ए नेदरलँडची आहे, ब्रिटनची आहे, अमेरिकाची आहे की इंडियाची आहे. तर मोस्ट ऑफ द पीपलला माहिती आहे नासा जी आहे ते कुठली आहे, तर नासा स्पेस एजन्सी जी आहे ते कुठल्या देशाची आहे, तर अमेरिका या देशाची आहे. म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन हे अमेरिकाची एक स्पेस एजन्सी आहे. पुढील प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग इन विच लेसन अ जनरल रूल इज एक्सप्लेन्ड फर्स्ट अँड देन नॉलेज इज अक्युमुलेटेड ऑन द बेसिस ऑफ द रूल. ठीक आहे, अशी कुठली प्रोसेस आहे किंवा असा कुठला लेसन आहे ज्यामध्ये पहिल्यांदा जनरल रूल जो आहे ते एक्सप्लेन केला जातो आणि त्यानंतर नॉलेज, ठीक आहे, नॉलेज जे आहे ते स्पष्ट केलं जातं किंवा सांगितलं जातं ऑन द बेसिस ऑफ रूल. तर ए डिडक्टिव्ह लेसन, बी इंडक्टिव्ह लेसन, सी डेव्हलपिंग लेसन की सी डेव्हलपिंग लेसन की डी नॉलेज लेसन. तर ही जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं डिडक्टिव्ह लेसन. पुढील प्रश्न,
इन द प्रोजेक्ट एज्युकेशन टेक्निक द वर्कलोड ऑन द टीचर्स इज, ठीक आहे. तर प्रोजेक्ट जो असतो एज्युकेशन टेक्निकचा, ठीक आहे, त्यामध्ये टीचर्स वरती वर्कलोड जो असतो तो कशा प्रकारचा असतो? ए व्हेरी हाय म्हणजे खूप जास्त असतो, बी कंपॅरेटिव्हली लो असतो, सी लो असतो की डी नील असतो. तर हे जे प्रोजेक्ट एज्युकेशन टेक्निक्स असतात त्याचा वर्कलोड टीचर्स वरती व्हेरी हाय असतो, म्हणजे खूप जास्ती असतो. पुढील प्रश्न, वाय डू यू नॉट सपोर्ट द 5 स्टेज मेथड ऑफ हार्वर्ड, ठीक आहे. तर हार्वर्डने दिलेले जे 5 स्टेज मेथड आहे त्याला सपोर्ट का केलं जात नाही? A, in this there is no scope for the individual diversity of students, म्हणजे त्यामध्ये एका प्रत्येक स्टुडंटला डायव्हर्सिटी किंवा त्याचा स्कोप जो आहे त्याला डायव्हर्सिटी मिळत नाही. किंवा बी, अंडर दिस इट इज डिफिकल्ट टू मेक कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सब्जेक्ट. यामध्ये या मेथडमध्ये 5 स्टेज मेथड जी आहे हार्वर्डची त्यामध्ये वेगवेगळे जे सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये कोऑर्डिनेशन नसतं किंवा ते डिफिकल्ट असतं कोऑर्डिनेट करणं. की सी, अंडर दिस generalization is not required to be done while teaching subjects like language, history, geography, ठीक आहे. तर जनरलायझेशन त्यामध्ये रिक्वायर्ड नसतं. कशामध्ये? या सब्जेक्ट मध्ये जी की हिस्ट्री जिओग्राफी आहे त्यामध्ये जनरलायझेशन जे आहे ते रिक्वायर्ड नसतं, ठीक आहे. की डी ऑल ऑफ द अबोव म्हणजे हे सर्वच बरोबर आहे. तर ही जी हार्वर्डची 5 स्टेज मेथड आहे यामध्ये कुठलं विधान बरोबर आहे किंवा कुठलं विधान सपोर्टिव्ह आहे? तर ऑल ऑफ दिस म्हणजे सर्व विधान जे आहेत त्याला सपोर्टिव्ह आहे. पुढील प्रश्न, हु इज नोन ॲज द फादर ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी, ठीक आहे. कोणाला एज्युकेशनल सायकोलॉजीचा फादर म्हणून ओळखलं जातं? ए पॅस्टोलॉजी, बी डेवी, सी हर्बर्ट की डी स्पेन्सर. तर याचं राईट आन्सर काय असू शकतं? हर्बर्ट. सी हर्बर्ट इज नोन ॲज द फादर ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. पुढील प्रश्न, द एज्युकेशनल सिस्टीम ऑफ टुडे प्रमोट्स म्हणजे एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट हे जे आहे ते प्रमोट होत आहे आजच्या एज्युकेशनल सिस्टीम मध्ये. तर ते कशामुळे होत आहे त्याचं रिझन काय आहे? म्हणजे आपल्याला एज्युकेशन घेऊन सुद्धा अनएम्प्लॉयमेंट बघायला मिळतं, याचं रिझन काय आहे? ए एज्युकेशन गिव्स थेरोटिकल नॉलेज ओनली म्हणजे एज्युकेशन जे आहे ते फक्त सैद्धांतिक ज्ञान जे आहे ते देत असतं. की बी प्रोफेशनल एज्युकेशन इज नॉट द पार्ट ऑफ एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक शिक्षण जे आहे प्रोफेशनल एज्युकेशन हे एज्युकेशनचा पार्ट नाही. की सी द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन इज नॉट विविड म्हणजे ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट जे आहे एज्युकेशनचं ते ज्वलंत नाही, ठीक आहे. आणि डी ऑल ऑफ ऑप्शन डी हे थोडस चुकीचं आलेलं आहे, ठीक आहे. तर याला आपण बघू शकता हे चुकीचं ऑप्शन आहे. तर ऑप्शन बी म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन जे आहे ते पार्ट नाही एज्युकेशनचं. त्यामुळे आपल्याला बघायला मिळतं की एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट आहे म्हणजे शिक्षण घेऊन सुद्धा अनएम्प्लॉयमेंट काही लोक आपल्याला बघायला मिळत आहे. पुढील प्रश्न, द स्कूल एज्युकेशन ऑन एन्व्हायरमेंट कॅन बी इम्पार्टेड बाय. तर शाळेमध्ये एज्युकेशन ऑन एन्व्हायरमेंट हे कसं इम्पार्ट केलं जाऊ शकतं, कशाद्वारे इम्पार्ट केलं जाऊ शकतं? ए लेक्चर्सद्वारे, बी आर्टिकल्सद्वारे, सी स्पोर्ट्सद्वारे की डी अडॉप्टिंग इट आवरसेल्फ किंवा ते स्वतः स्वीकारलं जाऊ शकतं. तर याचं राईट आन्सर काय असू शकतं? कशा प्रकारे एज्युकेशन ऑन एन्व्हायरमेंट जे आहे ते स्कूलमध्ये इम्पार्ट केलं जाऊ शकतं? तर ऑप्शन डी इज द राईट आन्सर म्हणजे अडॉप्टिंग इट आवरसेल्फ म्हणजे ते स्वतः स्वीकारलं पाहिजे. पुढील प्रश्न, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज इज लोकेटेड इन. इंडियाची जी ॲडव्हान्स स्टडी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी जी आहे ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे, कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे? तर ए शिमला, बी सोलन, सी धर्मशाला की डी चंदीगड. तर हे जे इन्स्टिट्यूट आहे ते कुठे आहे स्थितीत? तर शिमला या ठिकाणी हे स्थितीत आहे. पुढील प्रश्न, एअरफोर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेज इज सिच्युएटेड इन. तर एअरफोर्स वायुसेना प्रशासनिक कॉलेज किंवा प्रशासनिक कॉलेज हे कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे? ए हैदराबाद, बी कोइंबतूर, सी बिदर की डी आग्रा. तर हे जे एअरफोर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेज जे आहे ते आहे कोइंबतूर या ठिकाणी ते स्थितीत आहे. क्वेश्चनचं जे आन्सर आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहू शकता आणि किती तुमचा स्कोर येईल तो सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा, ठीक आहे. इंडियन स्कूल ऑफ माइन्स इज सिच्युएटेड ऍट. इंडियन स्कूल ऑफ माइन्स जे आहे ते कुठल्या ठिकाणी सिच्युएटेड आहे किंवा लोकेटेड आहे?
पटना बिहारमध्ये आहे, धनबाद झारखंड या ठिकाणी आहे, कोलकाता म्हणजे जे की बंगालमध्ये आहे, की गुवाहाटी जे की आसाममध्ये आहे. तर हे जे इंडियन स्कूल ऑफ माइन्स जे आहे ते आहे धनबाद म्हणजे झारखंड राज्यामध्ये धनबाद या ठिकाणी हे स्कूल लोकेटेड आहे. पुढील प्रश्न, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एमसीए? एमसीए चं फुल फॉर्म काय आहे? जे एमसीए करत आहेत त्यांना माहिती असेल व्हॉट इज एमसीए, है ना? तर ए मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चर, की बी मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, की सी मेंबर चार्टर्ड अकाउंटंट, की डी मास्टर ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स. तर एमसीए काय असतं? एमसीए असतं मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. पुढील प्रश्न, इमिडिएट फीडबॅक इज अन इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ. इमिडिएट फीडबॅक जे असतं त्वरित अभिप्राय हे कशाचं वैशिष्ट्य आहे किंवा कशाचं आवश्यक वैशिष्ट्य आहे? ए टीम टीचिंग, बी टीचिंग मशीन, सी द डेल्टल प्लॅन, की डी द प्रोजेक्ट मेथड. तर इमिडिएट फीडबॅक जे आहे ते टीचिंग मशीन्स, ठीक आहे, अध्यापन यंत्र याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. असा कुठला एक एलिमेंटरी म्युझिक प्रोग्राम आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचा जे की लोएस्ट प्रायोरिटी मध्ये किंवा त्याला कमीत कमी प्राधान्य दिलं जातं, ठीक आहे? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन एलिमेंटरी म्युझिक प्रोग्राम द लोएस्ट प्रायोरिटी इज? ए टू एक्सपोज चिल्ड्रन टू अ व्हरायटी ऑफ म्युझिकल कंपोजिशन्स, म्हणजे जे विद्यार्थी असतात किंवा मुलं जे असतात त्यांना एक्सपोज केलं जातं नवीन नवीन म्युझिकल कंपोजिशन्स मध्ये, की बी टू प्रिपेअर चिल्ड्रन फॉर वाईज यूज ऑफ लेजर टाइम, म्हणजे मुलांना सांगितलं जातं की रिकाम्या वेळेत जे सुज्ञ वापरासाठी मुलांना तयार केलं जातं, किंवा सी टू डेव्हलप अ ग्रुप ऑफ परफॉर्मन्स फॉर अ हॉलिडे असेंब्लीज, म्हणजे सुट्टी जेव्हा असते त्यावेळेस वेगवेगळे ग्रुप्स केले जातात परफॉर्मन्स करण्यासाठी, ग्रुप डेव्हलप करण्यासाठी परफॉर्मन्स, की डी टू प्रोव्हाइड चिल्ड्रन्स विथ इमोशनल आउटलेट्स, किंवा मुलांना भावनिक आउटलेट मध्ये काही गोष्टी प्रदान केल्या जातात. तर याचं राईट आन्सर काय असू शकतं? तर ऑप्शन सी म्हणजे टू डेव्हलप अ ग्रुप ऑफ परफॉर्मर्स फॉर अ हॉलिडे असेंब्लीज. पुढील प्रश्न, विथ रिगार्ड टू रेडीनेस टू रीड ऑल ऑफ दिस स्टेटमेंट्स आर टू एक्सेप्ट, म्हणजे रेडीनेस टू रीड हे जे आहे वाचनाच्या तयारीच्या संदर्भात कुठलं विधान बरोबर आहे एक्सेप्ट वन, म्हणजे एक विधान चुकीचं आहे. ते चुकीचं विधान कुठलं आहे आपल्याला ओळखायचं आहे. A. Some psychologists believe that a child is not ready to begin reading until he or she has achieved a mental age of 6 years. म्हणजे 6 वर्ष होईपर्यंत मुलाला वाचण्याची सायकोलॉजी किंवा वाचण्याची रेडीनेस जी आहे ती येत नसते. बी अ स्ट्रॉंग डिझायर टू रीड इज अ डिटरमाइनिंग फॅक्टर, म्हणजे एक डिझायर जे असतं रीडिंग करण्यासाठी ते काय असतं? डिटरमाइनिंग फॅक्टर असतं, एक निर्धारक घटक असतं. म्हणजे ती कुठली असते? इच्छा. त्यानंतर सी अ रीडिंग रेडीनेस प्रोग्राम मे बिगिन फॉर सम चिल्ड्रन इन किंडरगार्टन, म्हणजे काही मुलांमध्ये बालवाडीपासूनच जे रीडिंगची हॅबिट आहे किंवा जी इच्छा आहे ती सुरू झालेली असते. की डी साईट फिजिकल मॅच्युरेशन इज अ क्रुशियल फॅक्टर, म्हणजे फिजिकल मॅच्युरेशन जे आहे शारीरिक परिपक्वता ज्याला आपण म्हणतो हा एक महत्वाचा घटक आहे. कशासाठी? रेडीनेस टू रीड साठी. तर कुठलं विधान जे आहे ते चुकीचं आहे आपल्याला ओळखायचं आहे. तर यामध्ये ऑप्शन डी जे आहे ते चुकीचं आहे, म्हणजे फिजिकल मॅच्युरेशन हे इम्पॉर्टंट नाही. कशासाठी? रेडीनेस टू रीड साठी, म्हणजे वाचण्याची तयारीसाठी. ठीक आहे. If you were reading a series of article about the teaching of reading, you would accept to be reading an article by. जर तुम्ही एक शिक्षणाविषयीचं काही वाचन करत असाल, लेखांचं मालिका वाचत असाल त्याबद्दल, तर तुम्ही लेख वाचण्याची अपेक्षा कराल की असं कोणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, हे जे आर्टिकल आहे कोणी दिलेलं आहे? ए पॉल मॅके, बी अल्बर्ट हॅरिस, सी आर्थर गेट्स, की डी फ्रँक रेसिमन. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? तर डी फ्रँक रेसिमन जे आहे त्यांनी हे विधान दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग किंवा डॉट डॉट ऑफ द फॉलोइंग द ऑथर ऑफ अ वाइडली युज्ड इंटेलिजन्स टेस्ट, म्हणजे कुठला असं एक गोष्ट आहे, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला असा एक ऑथर आहे ज्याने की इंटेलिजन्स टेस्टचा वापर केलेला आहे जास्त प्रमाणात? ए डेव्हिड वेचलर, बी बी एफ स्किनर, सी विलियम क्रुकशँक, की डी ब्रुनो ब्रेटलहॅम. तर याचा राईट आन्सर आहे
ए डेव्हिड विक्सलर. वळूया पुढील प्रश्नाकडे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc इज लोकेटेड इन. भारतीय विज्ञान संस्थान जे आहे ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे किंवा लोकेटेड आहे? चेन्नईमध्ये आहे, कोलकातामध्ये आहे, बँगलोरमध्ये आहे की मुंबईमध्ये आहे? तर हे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे ते आहे बँगलोरमध्ये. ठीक आहे, बँगलोरमध्ये हे स्थितीत आहे. म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये बँगलोर सिटीमध्ये हे IISc लोकेटेड आहे. पुढील प्रश्न. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड इज सिच्युएटेड इन. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजे IIFT आपण बोलू शकतो. हे कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे आपण ओळखायचं आहे. ए लखनौ मध्ये, बी डेहराडून, सी न्यू दिल्ली की डी मुंबई? तर याचा राईट आन्सर आहे न्यू दिल्ली. न्यू दिल्लीमध्ये हे IIFT लोकेटेड आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी. ठीक आहे, आता आहे इम्युनॉलॉजी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे? दिल्लीमध्ये आहे, हैदराबादमध्ये आहे, गोवामध्ये आहे की कोचीमध्ये आहे? तर हे सुद्धा दिल्लीमध्ये सिच्युएटेड आहे. रिक्रिएशनल रीडिंग शुड बी. मनोरंजक वाचन हे कशा प्रकारे असावं? ए रिझर्व्ड फॉर द स्कूल लायब्ररी पिरियड म्हणजे शालेय ग्रंथालयाच्या कालावधीसाठी राखीव असलं पाहिजे, की बी असाइन्ड ॲज होमवर्क की गृहपाठ म्हणून त्याला नियुक्त केलं पाहिजे, की सी ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ होम नॉट द स्कूल म्हणजे ती घराची जबाबदारी आहे शाळेची नाही, की डी अन इंटिग्रल पार्ट ऑफ द लँग्वेज आर्ट्स करिक्युलम म्हणजे भाषा कला अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे. ठीक आहे, तर रिक्रिएशनल रीडिंग काय असलं पाहिजे? तर अन इंटिग्रल पार्ट ऑफ लँग्वेज आर्ट्स करिक्युलम. ठीक आहे, एक लँग्वेज आर्ट्सचा करिक्युलम पार्ट असला पाहिजे, इंटिग्रल पार्ट असला पाहिजे. When G1 receives his failing test mark, he tells the teacher, "You don't like me." This is an example of. ठीक आहे, G1 जे आहे त्याला कमी मार्क्स मिळालेले आहेत आणि तो टीचरला बोलतो की यू डोंट लाईक मी म्हणजे तुम्हाला मी आवडत नाही. हे जे विधान आहे हे कशाचं एक्झाम्पल आहे? आयडेंटिफिकेशन आहे, ओळख आहे, ट्रान्सफरन्स आहे, हस्तांतरण आहे, इगोसेंट्रिझम आहे म्हणजे अहंकार केंद्रीकरण आहे की प्रोजेक्शन आहे म्हणजे प्रक्षेपण आहे? तर हे जे विधान आहे ते असू शकतं प्रोजेक्शन म्हणजे प्रक्षेपण. ठीक आहे. डॉट डॉट किंवा विच ऑफ द फॉलोइंग लर्निंग थेरीज द वन दॅट इम्बॉडीज द आयडिया दॅट लर्निंग टेक्स प्लेस थ्रू इनसाइट इज नोन ॲज. ठीक आहे, तर जे थेरीज असतात लर्निंगचे त्यामध्ये कुठलं एक लर्निंगची थेरी आहे ते काय संबोधत असते की लर्निंग टेक्स प्लेस थ्रू इनसाइट. ओके, तर ते कोणतं आहे? गेस्टाल्टचं आहे, बी स्टिम्युलस रिस्पॉन्स आहे, कनेक्शनिस्ट आहे की प्रॅग्मॅटिक आहे? हे कुठलं लर्निंग थेरी आहे? तर ही जी थेरी आहे ती आहे गेस्टाल्ट. ठीक आहे, गेस्टाल्ट थेरी जी आहे ती काय बोलत असते की आयडिया जे ते बोलत असते, इम्बॉडी बोलत असते कशाबद्दल? लर्निंग बद्दल, की लर्निंग टेक्स प्लेस थ्रू इनसाइट. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न. ओव्हर लर्निंग टेंड्स टू स्ट्रेंथन अँड इंडिव्हिज्युअल्स. ठीक आहे, ए पॉवर्स ऑफ रिटेन्शन, इंड्युरन्स, फिलिंग ऑफ बोर्डम की डी मोटिवेशन? तर याचा राईट आन्सर आहे पॉवर्स ऑफ रिटेन्शन, धारणा शक्ती. ठीक आहे, अधिक शिकणे एखाद्या व्यक्तीला बळकट करते, तर ते काय बळकट करत असते? पॉवर ऑफ रिटेन्शन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हाऊ मेनी इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी IIT आर देअर इन इंडिया? इंडियामध्ये किती IITs आहेत? 16 आहेत, 4 आहेत, 6 आहेत की 3 आहेत? तर इंडियामध्ये टोटल 16 IITs आहेत म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्यानंतर आहे IIM म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. इंडियामध्ये किती आहेत? 13 आहेत, 7 आहेत, 5 आहेत की 8 आहेत? तर इंडियामध्ये टोटल 13 इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळतात. द मोस्ट ॲक्युरेट स्टेटमेंट अबाउट टीचिंग मशीन्स इज दॅट. ठीक आहे, BF Skinner began the movement for their use. They were designed as an economy measure to replace teachers. They are not as efficient as teachers in reinforcing responses की they can be used for all learning programs. ठीक आहे, तर कुठलं विधान बरोबर आहे रिगार्डिंग टीचिंग मशीन्स? तर BF Skinner began the movement for their use. Okay, तर this statement is correct. Culturally disadvantaged child
is best served by the school system that सांस्कृतिक दृष्ट्या वंचित मुलाला शालेय प्रणालीद्वारे सर्वोत्तम सेवा दिली जाते. ती कुठली सेवा असते? Places him or her in class with other culturally disadvantaged children. कि B gives him or her an annual intelligence test. कि C trains teachers to understand his or her impoverished home background. कि D assesses his or her strengths and needs and provide for an individualized learning plan. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे, त्याच्या किंवा तिच्या सामर्थ्याने आणि गरजांचे मूल्यांकन केले जाते आणि वैयक्तिक शिक्षण योजना प्रदान केली जाते. खाली दिलेल्या विधानामध्ये म्हणजे ऑल ऑफ द फॉलोइंग टेंड्स टू इरोड लोकल कंट्रोल ऑफ एज्युकेशन इन फेवर ऑफ नॅशनल कंट्रोल. ठीक आहे, म्हणजे खाली दिलेल्या विधानामध्ये काही नॅशनल कंट्रोल आहे एज्युकेशनल बद्दल. ठीक आहे, ते काय करत असतात? लोकल कंट्रोलला इरोड करत असतात. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठलं एक एक्सेप्टेड ऑप्शन असू शकतं? नॅशनल सायन्स फाउंडेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ, कॉलेज एंट्रन्स एक्झामिनेशन बोर्ड की नॅशनल डिफेन्स एज्युकेशन ऍक्ट. So right answer is National Institute of Mental Health. A student fails a test for which he did not study by ascribing his failure to the fact that the teacher does not like him, he is utilizing. So the right answer is rationalization. The project method of teaching is best associated with the philosophy of. ठीक आहे, the project method of teaching is best associated. ठीक आहे, अध्यापनाचा प्रकल्प पद्धत जी आहे त्या तत्वज्ञानाशी उत्तम प्रकारे संबंधित आहे. हे कोणी दिलेलं आहे विधान? तर हे विधान दिलेलं आहे जॉन दिवे. ठीक आहे. बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे असं क्वेश्चन विचारलेला आहे. तर बाबा ॲटॉमिक सेंटर हे मुंबईमध्ये स्थितीत आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. पुढील प्रश्न आहे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इज सिच्युएटेड ॲट. तर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी BIT आपण त्याला म्हणू शकतो, हे कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे किंवा लोकेटेड आहे? रांची मध्ये आहे, जयपूर, कोटा, हरिद्वार. तर हे आहे रांची मध्ये स्थितीत. Which of the following intelligence test, the one which is individually administered, is the WISC, Pinther, Cunningham Primary, Army Alpha ki Kuhlman Anderson? The WISC is the correct answer. The university which telecast interactive educational programs through its own channel. असं कुठलं युनिव्हर्सिटी आहे जे की त्यांचं स्वतःच इंटरॅक्टिव्ह एज्युकेशनल प्रोग्राम जे आहे ते टेलिकास्ट करत असतात? तर इग्नू जे आहे त्याचा राईट आन्सर आहे. विथ रिस्पेक्ट टू द डेव्हलपमेंट ऑफ स्किल्स ऑल ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट एक्सेप्ट द. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काही स्किल्स दिलेले आहेत डेव्हलपमेंट स्किल्स, तर त्यामध्ये कुठलं एक ऑप्शन जे आहे ते डेव्हलपमेंट स्किल नाही. तर त्यामध्ये ऑप्शन ए म्हणजे पीपल्स ऑफ द सेम मेंटल एज शुड लर्न ऍट द सेम रेट, हे जे विधान आहे ते चुकीचं आहे रिगार्डिंग डेव्हलपमेंट ऑफ स्किल्स. द पेअर ऑफ टर्म्स इनकरेक्टली असोसिएटेड. ठीक आहे, असा कुठला पेअर आहे जो की इनकरेक्टली असोसिएट केलेला आहे? IQ रिलेशन बिटवीन MA अँड CA, व्हॅलिडिटी मेजर्स ऑफ कन्सिस्टन्सी इन टेस्टिंग, इnkBot प्रोजेक्शन टेस्टिंग, मेडियन, द मिडल स्कोर. तर ऑप्शन बी इज इनकरेक्टली पेअर्ड. स्कूल इज लाईफ नॉट अ प्रिपरेशन फॉर लाईफ. ठीक आहे, स्कूल ही लाईफ आहे, हे प्रिपरेशन फॉर लाईफ नाही, असं विधान कोणी दिलेलं आहे किंवा कोणी समराइज केलेलं आहे? जॉन दिवे, रॉबर्ट हुचिन्स, मॉर्टाइम ॲडलर की SI हयाकावा. तर हे जे विधान आहे ते कोणी दिलेलं आहे? तर जॉन दिवे यांनी दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग द एज्युकेटर हु इज नॉट एन ॲडव्होकेट ऑफ रॅडिकल एज्युकेशनल रिफॉर्म? पोस्टमॅन, इलिच, बेस्टर की कोझोल? तर बेस्टर जे आहे तो कोण आहे? इट इज नॉट अ ॲडव्होकेट ऑफ रॅडिकल एज्युकेशनल रिफॉर्म. ऑल ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट पेअर्ड एक्सेप्ट. खाली दिलेले सर्व पेअर्ड जे आहे ते करेक्ट आहे, त्यामधला एकच पेअर जो आहे तो चुकीचा आहे. तर तो कुठला आहे? स्किनर गेस्टाल्ट हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. द मोस्ट पॉवरफुल अप्पर चेंबर इन द वर्ल्ड इज. सर्वात मोठा अप्पर चेंबर जे आहे ते जगातला कुठला आहे? तर अमेरिकन सॅनेट हे सर्वात मोठा चेंबर आहे वर्ल्ड मध्ये, अप्पर चेंबर. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज.
इंडियाचा प्रेसिडेंट जो आहे तो काय आहे? द हेड ऑफ स्टेट आहे, द हेड ऑफ गव्हर्नमेंट आहे, द हेड ऑफ स्टेट ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट आहे, की ऑल ऑफ दीज? तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया काय आहे? द हेड ऑफ द स्टेट म्हणजे राज्याचे प्रमुख. As per Indian protocol, who among the following ranks highest in the order of precedence? Deputy Prime Minister, former President, Governor of State within his state, की Speaker of Lok Sabha? तर गव्हर्नर ऑफ स्टेट विदिन हिज स्टेट म्हणजे राज्यपाल जो असतो तो ऍज पर इंडियन प्रोटोकॉल हायेस्ट रँक जो असतो त्याचा असतो. अ बिल बिकम्स लॉ वेन. बिल जे आहे त्याचं लॉ मध्ये रूपांतर केव्हा होतं? ठीक आहे, तर जेव्हा प्रेसिडेंट त्याला असेंट देत असतं, त्याला संमती देत असतं, त्यावेळेस त्याचा रूल बनत असतो. तर अशा प्रकारे आपले 50 क्वेश्चन संपलेले आहेत हायर एज्युकेशन वरती. तर आय होप की तुमचा कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर झालेला आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत 10 मॉक टेस्ट आपण कव्हर केलेले आहेत. तर ते तुम्ही पाहिले नसतील तर मागील व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, तर भेटूया पुढील मॉक टेस्ट मध्ये. थँक्यू अँड हॅव अ